आपल्या देशात दरवर्षी करोडो तरुण तरुणी डॉक्टर होण्याचं, इंजिनियर होण्याचं, केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिकण्याचं किंवा अगदी सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहतात. रात्रंदिवस अभ्यास, कुटुंबाचा त्याग, वर्षानुवर्षांची मेहनत. परंतु जेव्हा परीक्षेच्या काही तास आधी बातमी येते की पेपर लीक झालाय, तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पायाखालची जमीन सरकते. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा देशातील कोणतंही राज्य आज परीक्षा आणि पेपर लीक हे जणू नाण्याच्या दोन बाजू बनले आहेत. सरकार नवनवे कायदे आणतं, कोट्यवधी रुपयांच्या दंडाच्या सुधारणा त्या कायद्यात करतं, परंतु तरीही पेपर लीक होणं मात्र थांबत नाही. का? हा जणू यक्ष प्रश्नच बनला आहे. यावर पीएचडी स्कॉलर आणि ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनी या संपूर्ण व्यवस्थेचा बुरखाच फाडलाय. त्यांनी स्पष्ट केलं की सिस्टम मध्ये त्रुटी शोधण्याचा काळ आता निघून गेलाय, कारण एका संपूर्ण नवीन सिस्टमचीच अशी रचना केली गेली आहे जी पेपर लीक माफियांना पाठबळ देते. आज आपण नेहा बोरा यांनी मांडलेल्या तथ्यांच्या आधारे काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. यात नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए ची निर्मिती का झाली आणि ती खरोखरच वैधानिक संस्था आहे का, परीक्षांचे केंद्रीकरण आणि नीट, सीयूईटी, एनईटी या परीक्षांचे भीषण वास्तव, पेपर लीकचे अंतर्गत कनेक्शन आणि एनटीए मधील पॅनल सदस्यांची भूमिका, सरकारने आणलेला नवा अँटी पेपर लीक ऍक्ट खरोखरच उपाय आहे की डोळ्यात फेकलेली धूळ, हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 2017-18 मध्ये केंद्र सरकारने एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सीची स्थापना केली. सरकारने असा दावा केला होता की देशातील सर्व प्रमुख प्रवेश परीक्षा पारदर्शक आणि सक्षमपणे घेण्यासाठी ही एक स्वायत्त आणि व्यावसायिक संस्था असेल. परंतु वास्तव काय आहे? नेहा बोरा म्हणाले की एनटीए ही संसदेच्या कायद्याने बनलेली कोणतीही स्टॅट्युटरी बॉडी नाही. ही संस्था सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत नोंदणीकृत एक सोसायटी आहे. याचा अर्थ असा की ही संस्था थेट संसदेला किंवा देशाच्या जनतेला कायदेशीररित्या उत्तरदायी नाही. जेव्हा एखादी संस्था, सरकारी संस्था परीक्षा घेते तेव्हा तिची थेट जबाबदारी सरकारवर असते. परंतु एनटीए मुळे सरकारने आपली जबाबदारी एका खाजगी स्वरूपाच्या सोसायटीवर ढकलून दिली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या एनटीए वर देशातील 2 ते 3 कोटी विद्यार्थ्यांचं भवितव्य अवलंबून आहे, त्या एनटीए कडे स्वतःचा कायमस्वरूपी स्टाफ किती आहे? तर 24 कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी. मग 2 ते 3 कोटी विद्यार्थ्यांची परीक्षा 24 लोक कशी घेतात? एनटीए संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे काम शेकडो खाजगी कंत्राटदारांना आणि थर्ड पार्टी एजन्सीजना टेंडर देऊन सोपवते. प्रश्नपत्रिका तयार करणारी एजन्सी वेगळी, भाषांतर करणारी एजन्सी वेगळी, प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणारी संस्था वेगळी, परीक्षा केंद्र सांभाळणारी संस्था वेगळीच. जेव्हा संपूर्ण परीक्षा यंत्रणाच कंत्राटी आणि खाजगीकरणावर चालते, तेव्हा सुरक्षेच्या आणि गोपनीयतेच्या चिंधड्या उडणं स्वाभाविकच आहे. एनटीए येण्यापूर्वी काय स्थिती होती? पूर्वी वैद्यकीय प्रवेश परीक्षा किंवा विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा या त्या राज्य सरकारांद्वारे किंवा स्वतंत्र विद्यापीठांद्वारे घेतल्या जात होत्या. परंतु एनटीएच्या आगमनानंतर वन नेशन वन एक्झामच्या नावाखाली सर्व परीक्षांचे अत्यंत आक्रमकपणे सेंट्रलायझेशन करण्यात आलंय. नेहा बोराने स्पष्ट केलं की आपल्या देशात सर्व विद्यार्थी केवळ सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डातून शिकत नाहीत. बिहार बोर्ड, यूपी बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, कर्नाटक बोर्ड अशा विविध प्रादेशिक भाषांमधील आणि सरकारी शाळांमधील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत असतात. यापैकी बहुतांश विद्यार्थी हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास किंवा वंचित घटकातून येतात. एनटीएच्या एकाच केंद्रीय परीक्षेमुळे सीबीएसई किंवा आयसीएसई विद्यार्थ्यांना फायदा होतो आणि स्टेट बोर्डाचे विद्यार्थी स्पर्धेतून मागे पडतात. तमिळनाडू सारख्या अनेक राज्यांनी आणि देशातील नामांकित शिक्षण तज्ञांनी या केंद्रीकरणाला तीव्र विरोध केला होता. तमिळनाडू सरकारने स्पष्ट भूमिका घेतली होती की आमच्या राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि वैद्यकीय शिक्षण कसे असावे हे ठरवण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे प्रवेश परीक्षांचे अधिकार राज्यांकडेच राहिले पाहिजेत. परंतु या सर्व शिक्षण तज्ञांच्या आणि राज्य सरकारच्या विरोधाला धुडकावून लावत परीक्षांचे जबरदस्तीने केंद्रीकरण करण्यात आले. आता सर्वात गंभीर मुद्द्याकडे येऊया. पेपर लीक नेमका होतो कुठून? बहुतेक वेळा आपल्याला वाटतं की परीक्षा केंद्राबाहेरून पेपर चोरीला गेला किंवा हॅक केला गेला. खरं तर पेपर बाहेरून लीक होत नसून
तो एनटीएच्या आतूनच सिस्टमॅटिक पद्धतीने लीक केला जातो. नेहा बोराने काही प्रमुख नावं आणि घडामोडींचा उल्लेख केलाय. 2026च्या पेपर लीक प्रकरणांमध्ये आणि त्यापूर्वी 2024च्या प्रकरणांमध्ये ज्या लोकांची नावं समोर आली, उदाहरणार्थ PV कुलकर्णी, मनीषा मंधारे इत्यादी, हे लोक कोण आहेत? हे सर्व एनटीएच्या स्पेशलिस्ट पॅनलचे सदस्य होते. एनटीएने स्वतःच त्यांना प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी आणि भाषांतरणासाठी नियुक्त केलं होतं. म्हणजे ज्यांच्या हातात पेपर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी होती त्यांनीच आतून पेपर लीक केला. नेहा बोराच्या मते या प्रकरणातील आरोपींचे धागेदोरे हे थेट RSS, BJP आणि खासगी संस्थांशी जोडलेले आढळतात. काही संशयित व्यक्ती या भाजपच्या युवा आघाडीशी आणि RSS संबंधित संस्थांशी जोडलेल्या होत्या. पुण्यातील मॉडर्न कॉलेज किंवा 2024 मधील जय जलाराम ट्रस्ट सारख्या परीक्षा केंद्रांची उदाहरणं देताना नेहाने सांगितलं की ही केंद्र RSS विचारसरणीच्या आणि भाजपला निधी देणाऱ्या संस्थांशी संबंधित होती. जेव्हा तुम्ही गुणवत्तेऐवजी राजकीय आणि विचारसरणीच्या आधारे लोकांना एनटीएच्या गोपनीय पॅनलवर नियुक्त करता तेव्हा निष्पक्ष परीक्षेची आशा करणं व्यर्थ ठरतं. मात्र या सर्व आरोपांचे भाजपने खंडन केले व तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. नेहा बोराने राष्ट्रीय शिक्षण धोरण, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT यावरही कठोर शब्दात टीका केली. पूर्वी दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, बनारस विश्व विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ हे आपापल्या पातळीवर पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश परीक्षा पारदर्शकपणे घेत असत. परंतु नवीन शिक्षण धोरणाच्या अंतर्गत कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET आणून सर्वांना एनटीएच्या हवाली करण्यात आलं. ज्या एनटीएकडे आधीच नीट आणि JEE सांभाळण्याची ताकद नव्हती तिच्यावर संपूर्ण देशाच्या उच्च शिक्षणाचा भार टाकण्यात आला. परिणामी आज PhDच्या प्रवेश परीक्षाही गोंधळात सापडल्या आहेत. सरकारचा असा युक्तिवाद आहे की डिजिटल आणि CBT परीक्षेमुळे पेपर लीक थांबेल. परंतु वास्तव काय आहे तर एनटीएकडे स्वतःचे कम्प्युटर सेंटर्स नाहीत. त्यामुळे खाजगी कोचिंग क्लासेस आणि लहान मोठ्या कम्प्युटर लॅब्सना परीक्षा केंद्र बनवण्यात आलं आहे. या केंद्रांवर तांत्रिक बिघाड, सर्व्हर डाऊन होणं आणि थेट सिस्टम हॅक करून रिमोट ऍक्सेस द्वारे पेपर सोडवून देणं यांसारखे गैरप्रकार उघडकीस आले आहेत. पेपर लीकचा आक्रोश वाढल्यानंतर केंद्र सरकारने अँटी पेपर लीक ऍक्ट आणला. यामध्ये 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. परंतु या कायद्याने खरोखरच पेपर लीक थांबेल का? कायद्यात 3 वर्षांऐवजी 5 वर्षांची शिक्षा केली किंवा 1 कोटी ऐवजी 10 कोटी रुपयांचा दंड केला तरी जोपर्यंत पकडले जाण्याची आणि शिक्षेची अंमलबजावणी होण्याची खात्री नसते तोपर्यंत गुन्हेगार घाबरत नाही. गेल्या 2 वर्षांपासून हा कायदा अस्तित्वात असतानाही पेपर लीकच्या घटना थांबलेल्या नाहीत. या कायद्यात फास्ट ट्रॅक कोर्टाची चर्चा आहे. परंतु जर सर्व प्रक्रिया वेळेत झाली तरी या तपासाला आणि सुनावणीला 11 ते 12 महिने लागतील, म्हणजे 1 वर्ष लागेल. 11 ते 12 महिने म्हणजे विद्यार्थ्यांचे संपूर्ण एक शैक्षणिक वर्ष वाया जाणं. या वर्षाच्या विलंबनामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि मानसिक आरोग्य उद्ध्वस्त होतं. कायद्यानुसार स्थापन केल्या जाणाऱ्या टास्क फोर्स मध्ये कोणाची नियुक्ती होणार? पुन्हा एकदा तेच सनदी अधिकारी आणि सरकारच्या जवळचे लोक. यात शिक्षण तज्ञ, शिक्षक किंवा विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी यांना कोणतंही स्थान दिलं गेलेलं नाही. नेहा बोराच्या शब्दात सांगायचं झालं तर हार्ट अटॅक आलेल्या रुग्णाला तुम्ही बँडेड लावून वाचवू शकत नाही. हा नवा कायदा म्हणजे कोणतीही ठोस कारवाई न करता आम्ही खूप काही करत आहोत असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. जर हा कायदा अपुरा आहे तर देशातील शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा पद्धती वाचवण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे हा प्रश्न आहे. नेहा बोराने स्पष्ट केलं आणि 3 महत्वाच्या गोष्टी मांडल्या आहेत. पहिली मागणी त्यांची अशी आहे की एनटीएचे तात्काळ विसर्जन करावे. ज्या संस्थेची रचनाच अपारदर्शक आहे आणि जी परीक्षा घेण्यास पूर्णपणे अकार्यक्षम ठरली आहे ती एनटीए संस्था तात्काळ रद्द केली पाहिजे. दुसरी मागणी परीक्षांचे विकेंद्रीकरण. वैद्यकीय आणि इतर परीक्षांचे अधिकार पुन्हा एकदा राज्य सरकारांना आणि त्या विद्यापीठांना परत दिले पाहिजेत. संघराज्य व्यवस्थेचा आदर केला गेला पाहिजे. आणि तिसरी मागणी उच्च पदस्थांची जबाबदारी. पेपर लीक झाल्यावर केवळ छोटे लिपिक, कंत्राटदार किंवा परीक्षा केंद्रांच्या सुपरवायझरवर कारवाई करून भागणार नाही. देशाचे शिक्षण मंत्री आणि एनटीएचे डायरेक्टर जनरल यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जेव्हा मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरलं जाईल तेव्हाच सिस्टम सुधारेल.
नेहा बोरा यांनी मांडलेले हे मुद्दे केवळ राजकारण किंवा विरोधासाठी विरोध नाही, तर हे आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेचं विदारक सत्य आहे. जेव्हा देशातील तरुण वर्षानुवर्षे मेहनत करून परीक्षेला बसतात आणि त्यांना कळतं की या भ्रष्ट सिस्टममुळे त्यांची संपूर्ण मेहनत वाया गेलीये, पाण्यात गेलीये, तेव्हा केवळ एका विद्यार्थ्याची हार नसते, तर ती संपूर्ण देशाच्या भविष्याचा पराभव असतो. एनटीए रद्द करून राज्य सरकारना परीक्षांचे अधिकार दिले गेले पाहिजेत का, की केवळ कठोर कायदे करून पेपर लीक थांबवता येईल? यावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा.